नागिण नागाचा बदला घेते नागाच्या मृत्यूचा किंवा व्हाईस वर्सा. हे काय म्हणजे? रिप्रोडक्शनचा सीझन असतो त्यांचा मेटिंगचा, युजली उन्हाळ्यामध्ये असतो. एप्रिल मे पासून ते त्यांचं ते मेटिंग सुरू होतं. तर त्यावेळेला फिमेलच्या शरीरामधनं सेक्स फेरोमॉन्स एमिट होतात. सेक्स फेरोमॉन्स म्हणजे मादक गंधकण निघायला लागतात. आता हे गंधकण ज्यावेळेला निघतात तर त्यावेळेला ते आसपासच्या एरियातल्या सापांना अट्रॅक्ट करतात, नरांना अट्रॅक्ट करतात. आणि ज्या त्या स्पेशीजला ज्या त्या प्रकारच्या गंधकणांचाच फक्त स्पेसिफिक वास येतो. बाकी त्यांना दुसऱ्या सापाचे गंधकण असलेले हवेमध्ये, पण त्यांना काय ट्रिगर होत नाही आणि त्यांचे हार्मोन्स. सो मग त्या वासावरती त्या एरियातले जेवढे काही 1, 2, 4 जेवढे नर आहेत ते सगळे तिकडनं आकर्षित व्हायला लागतात. बरं, याच्यामध्ये सुद्धा आपण अनेकदा ते साप असे एकमेकांना वेटोळे घालून करणारे व्हिडिओ बघतो, तर लोकांना वाटतं नर मादीचा प्रणय चालू आहे. ते तसं नसतं. ते 2 नर मारामारी करत असतात फिमेलसाठी. बरं. व्हायोलंट सेक्स एवढा सापांमध्ये नसतं. ते बॉलिवूड. हे आमिर खान आणि जुही चावला आणि त्याच वेळेला एक नाग आणि नागिण हे जे त्या एका सिनेमामध्ये प्रतिकात्मक रूप दाखवलं असं काही प्रत्यक्षात नसतं. नाही नाही नाही, ते असं काही करत नाही. फिमेल जमिनीवर सरपटत असते किंवा थांबलेली असते, नर तिच्या अंगावरती असतो. आणि सापाला 2 लिंग असतात. अच्छा. हेमी-पेनिस म्हणतात त्याला. सो ज्या बाजूने त्याला झुकता येईल त्याच बाजूने तो ते कोप्युलेशन करतं. आता ह्या प्रोसेसमध्ये समजा जर का फिमेल हीटवरती आहे, सेक्स फेरोमॉन्स एमिट होतात तिच्या बॉडीमधनं आणि अशी फिमेल मारली तर ती मेल्यानंतर सुद्धा त्या शरीरातनं तो गंधकण काही काळ निघत राहतात. किंवा तिला जिथे मारलंय त्या भागाला तो वास लागतो, ज्या वस्तूने मारलंय त्या वस्तूला ते वास लागतात. म्हणजे समजा काठीने मारलं तर काठीला ते गंधकण चिकटतात. सो तू मे बी साप पुरून टाकशील, जाळून टाकशील, फेकून देशील, काही करशील, पण तो वास तिथे तो राहतो. आणि सापांचे ओल्फॅक्टरी सेन्सेस हे खूप शार्प आहेत, म्हणजे त्यांना खूप लांबनं वास येतात. सो मग त्या वासाकडे सगळे मेल अट्रॅक्ट होत राहतात. आणि मग लोकांना वाटतं बदला घ्यायला साप आले. त्यांना ते कळत नाही, ते घुटबळत राहतात. आणि म्हणजे त्याच वेळेला त्या साप त्या काठीच्या बाजूला आहेत, ज्याला हे गंधकण चिकटलंय. समजा एखादा माणूस असेल, तर त्याला समजा जर साप चावला फॉर एक्झाम्पल काही कारणामुळे, भले त्याची चूक असेल किंवा व्हॉटएव्हर, तर त्याचं लिंकेज त्या नागिणीच्या मारण्याशी जोडलं जातं. असंच होत असेल ना? नाही, चावणं सुद्धा गरजेचं नाहीये. माझ्या अंगणामध्ये अचानक एवढे साप आले कुठून, हा पहिला प्रश्न पडेल ना. मी आत्ता ते एक मारला होता, एवढे साप कुठून आले? मग ते काय असू शकतं? आता याच्यामध्ये सायंटिफिक कारण तेव्हा तर माहिती असणं शक्यच नव्हतं ना. बरोबर. मग तूच लॉजिकली काय विचार करशील, तू तुझ्या एका मित्राला कोणाचा तरी खून झाला तर आपल्याकडे गँगवर होतात की आले सगळे.